विनय चंद्रकांत गोवर्धन हे सिद्धिविनायक देवस्थानचा प्रमुख. ही सिद्धिविनायक देवस्थानची कहाणी अशी आहे की इथे एका बांधावर 3 अश्व पडलेले होते आणि त्याच्याकडेला असं फिरपाट असलेलं होतं आणि त्याला पूजा करून कुणीतरी गेल्यानंतर मी गुरुबा कदम आणि नाना गोळी फिरल्यानंतर आमचा विषय झाला की इथं काय आहे. इथं काय आहे म्हटल्यानंतर मग आम्ही इथे एक गणपती म्हणून तिथं पूजा केली जाते आणि इथे गणपतीला प्रसाद ठेवला की मग त्या ह्याच्यात म्हणजे सकाळीला तुमचा कसला गोडाचा असू खाराचा असू नैवेद्य त्या ठिकाणी हे केला जातो. अशी ह्याची हे होती आणि आज तर काय ते चालू आहे. इथं नैवेद्य ठेवल्याशिवाय तिथं काही करता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये इथं मी ज्यावेळेस बाबा मला मुलगा झाला की मी ह्या ठिकाणी इथं तुझं देऊळ बांधील त्यावेळेस तिथं 3 आश्रम होते. 3 आश्रम असल्यामुळं काय झालं की पुन्हा आम्ही काही पंडितांना विचारलं की काय आहे तर तिने म्हटले की बाबा हे मधला गणपती आहे, एकाकडे रिद्धी आहे आणि एकाकडे सिद्धी आहे. मग आम्ही तशा प्रकारची मूर्ती बनवून घेतली. तशा प्रकारची मूर्ती आम्ही ह्याची संगमरवरी बनवून घेतली आणि इथं बांधकाम चालू झालं. ह्याच्यानंतर बांधकाम चालू केल्यानंतर पुन्हा म्हणजे मला मुलगा झाला. मला मुलगा झाल्यानंतर पुन्हा बांधकाम जोरात चालू केलं आणि पुन्हा बांधकामाच्या वेळेस कोणी येईल त्याचं सहकार्य घ्यायचं तर कुणाला मागायला जायचं नाही. हे माझं पहिल्यापासूनचं तत्व. त्याच्यामुळं आजसुद्धा इथं जे अन्नदान होतं आहे त्या अन्नदानासुद्धा जे कोणी देईल तेच घ्यायचं आणि याच्यावर कुणाला मागायला जायचं नाही. अशा पद्धतीने अन्नदानाचं 5-6 हजार रुपये होतं आहे. आणि त्यानंतर 2006 साली याची मोठी स्थापना झाली. 8 ते 10 दिवस इथं कीर्तन भजन हे ते सगळा कार्यक्रम होऊन त्याची मूर्ती प्रतिष्ठापना केली गेली. याची मूर्ती प्रतिष्ठापना केल्यानंतर पुन्हा हळूहळू इथला उर्जिस्ता आला. तर तुम्हाला गमत सांगतो एक म्हणजे की त्याच्यानंतर 2006 साली वैरागमध्ये माझ्या दुकानावर दरोडा पडला. त्या दरोडा पडल्यानंतर अक्षरशः म्हणजे आता किती गेला हे म्हणजे हे नाही. त्या दरोड्यातून संपूर्ण म्हणजे गाव हे राहिलं, स्तब्ध राहिलं. अशा प्रकारचा दरोडा पडला. त्याच काळात नेमका मी लघवी लागली म्हणून मी बाहेर गेलो आणि तेवढ्याच दरोडा पडला. 10 मिनिटाचा दरोडा होता. 10 मिनिटाचा दरोडा झाल्यानंतर पुन्हा मी आल्यानंतर मला सांगितलं गेलं काय की हा दरोडा जो पडला गेला आहे हा दरोडा तुम्हाला गणपतीने बाहेर हे केलं आणि तुला काय पाहिजे असेल तर मी तुला देतो परत पण तू बाहेर जा. अशा पद्धतीनं ते हे केलं म्हणजे हे गेला. त्याच्यानंतर अशा प्रकारचा हा नवसाला पावणारा हा सिद्धिविनायक आहे. त्याच्या बांधकामाच्या वेळेस अशी परिस्थिती झाली की तिथे 3 आश्रम जे होते ते 3 आश्रम आम्ही तिथे ते स्थापना करायची ठरवली होती मूर्ती ठिकाणी. हा कार्यक्रम जो केला जातो इथं नवसाचा गणपती असल्यामुळं लोकांचे 90 वर्षे इथं फेडले जातात आणि नवसाला पावतो. त्यामुळे ज्यांना दिन त्यांनी करायचं इथं अन्नदान होतं आणि रक्तदान होतं ह्या ठिकाणी. आणि हे दोन्ही कार्यक्रम गेले 20 वर्ष झाले अखंडपणे चालू आहे आणि याच्या पुढं गणेशाची इच्छा असेल तर चालू राहणार.